नमस्कार मित्रांनो, अतिशय सुंदर असं मैदानाचं नियोजन, ज्या मैदानाची अखंड महाराष्ट्र ज्या मैदानाची वाट बघत होतं ते मैदान आपल्याला बघायला मिळणार आहे 22 मार्चला. तर हे 22 मार्चला मैदान असणार आहे सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यातील वाळवा फाटीवरती आपल्याला हे मैदान बघायला मिळणार आहे. आयोजकांसोबत आपण चर्चा केलेलीच आहे, त्यांचा आढावा घेतलेला आहे. तो आढावा तुम्हाला आता बघायला मिळणार आहे. संपूर्ण मुलाखत नक्की बघा आणि बैलगाडी मालक चालक जे असतील त्यांनी या मैदानाला नोंद करून मैदानाची शोभा वाढवायची आहे. या मैदानामध्ये आपल्याला बघायला मिळणार आहे 1 नंबरला असणारे ट्रॅक्टर, त्यानंतर बुलेटसोबतच अनेक 2 व्हीलर गाड्या आपल्याला यामध्ये बघायला मिळणार आहे. तर मैदानाला नोंद करून सर्व बैलगाडी चालक मालक असतील त्यांनी मैदानाची शोभा वाढवायची आहे. प्रथम महाराष्ट्रातील एक मोठं मैदान आपण भरवलंय. प्रथम आपलं परिचय द्या किंवा आपला पत्ता सांगा. माझं नाव रवींद्र बबन पाटील आहे. माझं गाव खिरोडे आहे. 32 शिराळ्यात माझं गाव पडतं. काय सांगताल की एवढं मोठं मैदानाचं आयोजन कशा निमित्त केलं किंवा काय? मैदानाचं एवढं मोठं आयोजन करण्यामागे एकच माझं कारण आहे की जी गोवंश माणसाकडे आता म्हणजे राहिलेलं नाही. गोवंश पहिली लोक प्रत्येक घरटी बैल असायची, 2-2 बैल असायची. आता सर्रास लोकांकडे बैल राहिलेले नाहीत की कुठेतरी ते विलुप्त होत चाललेलं आहे. त्या गोष्टी कुठेतरी थांबाव्यात आणि गोवंश वाढावा यासाठी आपण हे एवढं मोठं मैदान ठेवलेलं आहे. नक्कीच बक्षीस आपण एवढे ठेवलेले आहेत. आता सोनालिका कंपनीचा ट्रॅक्टर आहे तुमच्या मागं किंवा बुलेट असतील, 2 व्हीलर असतील. ही वाहनं ठेवण्यामागचं काय कारण? ह्याच्या मागचं कारण तेच आहे ना, गोवंश वाढावा. जर आपण वाहनं मोठी मोठी ठेवली तर लोक त्याला म्हणजे बैल बाळगण्याला प्रवृत्त होतात ना. लोकांना वाटतं काय नाही आपण बैल बाळगला पाहिजे, आपला बैल पाळायला पाहिजे, त्यासाठी लोक बैल घेणारच ना. यासाठी आपण एवढं मोठे बैलगाडी क्षेत्र ठेवलं. सगळ्यात महत्त्वाचं की मैदान आपलं कुठल्या फाटीवरती असणार आहे किंवा काय? मैदान आपलं वाळव्याच्या बाळूमामा फाटी वाळव्याची आहे, त्या फाटीला आपण ठेवले कारण आपल्याकडे अवेलेबल तेवढी जागा नाही म्हणून आम्ही इतके लांब ठेवलेलं आहे मैदानी. नक्कीच. आणि दादा अजून सांगायचं म्हटलं तर आता बक्षिसं ठेवल्यात तुम्ही, ट्रॅक्टर असेल किंवा अनेक मैदानं होतात 2 व्हीलरची 4 व्हीलरची, परंतु मैदानात संपूर्ण बक्षीस म्हणजे त्या जे बक्षिसाची रक्कम असते किंवा काय म्हणतो एक शोरूम प्राइस, शेतकऱ्याला बरंच वरून भरायला लागतंय. तर आपल्या इथं असं घडणार नाही किंवा काय सांगताल? ते तुमचा महत्त्वाचा प्रश्न तुम्ही विचारला आता की बऱ्याच मैदानात मला ती म्हणजे बैलगाडी मालकांची मला तक्रार आली की जर समजा आपण वाहन दिलं तर नावं त्यांना करायला लागतं, पण आपण ती पद्धत ठेवलेली नाही. ज्या मालकाला वाहन लागेल गाडा मालकाला त्यांना आपण स्वतःहून नावं करून देणार आहे. त्यांनी फक्त लागणारी कागदपत्र आपल्याला पोच करायची आहेत. आणि जर समजा त्यातनं समजा 2 बैल असतात मग गाडा मालकांची, दोघांची 2 बैल असतात, त्यावेळेला जर त्यांना ते वाहन नको असेल त्यांना व ते काय वाद होतो काय होतो त्यांच्या दोघांचा, तर ते आपण एक शोरूमची किंमत आहे ती रोख रक्कम त्यांना आपण देणार आहे. म्हणजे दोन्ही मालक वाटून घेऊ शकतात. वाटून घेऊ शकते. ट्रॅक्टर एखाद्याला घ्यायचा नसेल तर 2 लोकांचे ते निम्मे पैसे तुम्ही रोख त्यांना देऊ शकता. हा, कारण बैलच दोघांचे असतात ना, एका मागे 2 बैल नसतात. त्यावेळेला ती अडचण येते पैशाची. वाहन न्यायचं कुणी, पैसे द्यायचं कुणी, त्यावेळेला आपण ते डिवाइड करून पैसे देऊ शकतो. असं नाही की तुम्ही ट्रॅक्टरच घेतला पाहिजे किंवा बुलेटच घेतली पाहिजे, पैसे स्वरूपात बी तुम्ही देऊ शकता. हा, अशी जबरदस्ती नाही कुठल्या गाडा मालकावरून. आणि जरी त्यांनी गाडा मालकाने घेतलं वाहन तर त्यांना नावं आपण करून देणार आहे. पूर्ण प्रकारे बक्षिसाचं स्वरूप काय असणार आहे? बक्षिसाचं संपूर्ण स्वरूप काय असणार आहे की बाबा ट्रॅक्टर खालोखाल असं काय सांगतात? ट्रॅक्टर आहे, बुलेट आहे, 3 नंबरला पल्सर आहे, 4 नंबरला रायडर आहे, बाकी अशा गाड्या सगळ्या स्प्लेंडर आहे, प्लॅटिन आहे, HF डिलक्स आहे, सिटी 100 आहे, अशा सगळ्या स्पोर्टच्या आहेत. स्पोर्ट म्हणून आहे, TVS स्पोर्ट. मैदानामध्ये गाड्या जर कमी नोंद झाल्या तर त्याचे बक्षीस आहे ते दिलं जाणार का? दिलं जाणार की गाड्या नोंद कमी झाल्या तरी बक्षीस दिलं जाणार. बक्षीस गाड्या नोंद करण्यासाठी लांबून बैलगाड्या मालकांना नाही, गाडा मालकांना माझं आव्हान आहे की गाडा मालकांनी मैदानाला यावं, गाडा नोंद कराव्यात. कारण आपण क्वार्टर फायनलला मी 10,000 बक्षीस ठेवलेलं आहे. निव्वळ म्हणजे फायनलची बक्षीस असं बी नाही, क्वार्टर फायनलला 10,000 बक्षीस ठेवलं आहे. त्यामुळे एकूण त्याची गाडी समजा क्वार्टर फायनलला बसली त्यांना बी ते त्यांच्या मानाप्रमाणे त्यांना ते बक्षीस दिलेलं आहे. आपण प्रत्येक 1 ते जेवढे नंबर असते त्यांना 1 ते 10 पर्यंत आपण 10,000 बक्षीस केले क्वार्टर फायनलला. प्रवेश फी किती असणार आहे यासाठी? प्रवेश फी यासाठी 5,000 रुपये आहे. सर्वात महत्वाचं की अखिल भारतीय बैलगाडी संघटनेच्या नियमावलीनुसार मैदान आहे किंवा नाही? हा, अखिल भारतीय संघटना आहे की नाही बैलगाडी संघटना, त्याच्या नियमानुसार आपण मैदान ठेवलेलं आहे. आणि ह्यात आपण एक ॲड केलंय की ड्रायव्हर जे आपले फायनलचे आहेत त्या 10 ड्रायव्हरांना चांदीच्या गाद्या आहेत. ड्रायव्हरांना चांदीच्या गाद्या आहेत. वेगळा उपक्रम असणार आहे. हा, ड्रायव्हरांसाठी आपण एक वेगळा उपक्रम ठेवलेला आहे. मैदानाचे लाईव्ह लॉट कधी काढले जातील? मैदानाच्या आदल्या दिवशी की मैदानाच्या मैदानाच्या आदल्या दिवशी. मित्रांनो, या भागात म्हटलं तर प्रसिद्ध समालोचक आहेत भैया धुमाळ, तसेच रणजित सर सुद्धा आलेले आहेत किंवा
आपले वाळव्याचे बैलगाडी मालक मी म्हणते तर नियोजनाचा बादशाह म्हटलं तरी चालेल, भरत नाना हे सुद्धा या ठिकाणी आलेले आहेत. भैया काय सांगताल या मैदानाविषयी किंवा आज तुमच्या भागात मोठं मैदान भरतंय? पहिल्यांदा दादाने या ठिकाणी मोठं धाडस करून ओपनचं मैदान या ठिकाणी आयोजित केलेलं आहे आणि त्यांना बैलगाडा शर्यत बघायला असं काही जास्त वेळ मिळत नाही त्यांच्या व्यवसायाच्या व्यापातनं, परंतु त्यांना बैलगाड्यांचा छंद आहे आणि बैलगाड्यांची बऱ्यापैकी पार्श्वभूमी असल्यामुळं त्यांची नाळ कायमस्वरूपी बैलगाड्यांची जोडली गेलेली आहे आणि त्याच हेतूतनं या ठिकाणी त्यांनी बैलगाड्यांच्या आणि बैलगाडी मालकांच्यासाठी एक मोठं भव्यदिव्य असं मैदान आयोजित केलेलं आहे. मैदानामध्ये समालोचक म्हणून कोण कोण असतील? मैदानामध्ये समालोचक म्हणून रणजित सर बनसोडे, किरण बिशे, मी भैया धुमाळ, त्याचबरोबर विशाल यादव, पप्पू सूर्यवंशी वांगी आणि बबलू भैया कोळे एवढे जण असते. P3 मैदानाची फाटी किती आहे, पल्ला काय? फाटी आहे 1000 फूट आहे. वाळव्याचं रान सगळ्यांना माहिती आहे, 1000 फूट रान आहे आणि आतल्यात फाटी 14 फूट आहे. बैलांना थांबण्यासाठी पुरेशी जागा आहे का पुढे? हो, भरपूर जागा आहे. 1000 फूट पुढे जागा रिकामी आहे, म्हणजे 1000 फूट पळून आल्यानंतर पुढे 1000 फूट जागा आहे. दोन्ही बाजूला बॅरिकेड किती असेल? पूर्ण बॅरिकेड आहे कडेवर. मैदानामध्ये पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांची टीम असेल का? 100% मैदानामध्ये रुग्णवाहिका असेल का? 100% असणार. काय सांगाल गाड्या नोंद करण्यासाठी तुम्ही? बैलगाडी मालकांना एक आव्हान आहे की बैलगाडी मालकांसाठी आणि सर्वसामान्य बैलगाडी मालकांना एक वेगळं व्यासपीठ ओपन व्हावं या हेतून या ठिकाणी दादांनी मैदान आयोजित केलेलं आहे आणि मैदान आयोजित करत असताना सुद्धा बऱ्यापैकी आयोजक सगळे हे आदत बैलाकडे जास्त कल देतात, परंतु दादांनी तसं न करता जी आपली पारंपरिक पद्धत आहे ओपनचं मैदान, ज्या मैदानामध्ये कुणी पळू शकतो, म्हणजे ओपनचं मैदान असेल तर ओपन तर पळतातच पण आदत किंवा दुसरा सुद्धा पळू शकतो, त्यामुळं एक चांगला विचार या ठिकाणी ओपनचं मैदान घेऊन केला जातो. कारण आता बऱ्यापैकी आयोजकांचं असं म्हणणं असतं की आदत बैलाला गाड्या जास्त जमतात, त्यामुळे सगळे आयोजक आदत बैलाकडे जास्त लक्ष देतात, पण तसं न करता दादाने या ठिकाणी ओपनच्या बैलगाडी मालकांचा विचार करून ओपनचंच मैदान आयोजित केलं, त्याबद्दल त्यांचं खरोखर या ठिकाणी आभार मानले पाहिजेत. फाटीचं वैशिष्ट्य सांगा ना जरा. फाटी काळ्या रानातली फाटी आहे, बैलांना कुठल्याही प्रकारचा त्रास होत नाही, कारण तिथं खरटं पण नाहीत आणि खडकाळ रान पण नाही, त्यामुळं बऱ्यापैकी बैल अगदी मनापासून पळतात, बैलांना कुठल्याही प्रकारचा त्रास होत नाही. मैदानामध्ये ओळख वशिला वगैरे काय सांगणार का? नाही ना, अजिबात नाही, कारण मैदान अखिल भारतीय संघटनेच्या नियमाप्रमाणे होणार असल्यामुळं सगळं मैदान या ठिकाणी पारदर्शक आणि रितसर होणार. पुणा आणि सातारा भाग म्हटलं किंवा सांगली भाग म्हटलं त्यांच्या आवाजानं दुमदुमलेला आहे. रणजित सर नमस्ते. नमस्कार. काय सांगताल आज या मैदानाच्या निमित्तानं बाईटला इथं आलेला आहे, एक बैलगाडी मालकांना काय आव्हान करताल? खरं तर पुणे जिल्हा, सातारा जिल्हा बैलगाडी शर्यतीची पंढरी आहे, त्या पंढरीला अनुसरून आमचा सांगली जिल्हा वाळवा शहराला कुठं मागं थोडासा पडत होता, पण गेले 2-3 वर्ष या तालुक्यामध्ये बरीचशी मोठी मैदानं व्हायला लागली. कासेगावचं झालं, रेटी धरण झालं, शिराचं झालं, पेटनाक्याचं झालं मैदान, अशी मैदानं होत चाललेत आणि आणखीन एक आमच्या शिरा तालुक्यामधलं मैदान, परंतु जागेअभावी वाळवा फाटीवरती मैदान होतं आहे. सर्वसामान्य कुटुंबातला एक शेतकरी माणूस आणि या माणसानं खरोखर एक मोठं धाडस करून या स्पर्धेमध्ये उतरून गोवंश जपला पाहिजे, वाढला पाहिजे, या संवर्धनाचा जपणूक करून सर्वसामान्य शेतकऱ्यांना थोडंसं बळ यावं म्हणून वस्तुरूपी बक्षीस ठेवून त्यांनी बैलगाडी क्षेत्राला एक वेगळा संदेश दिला आहे. बैलगाडी मालकांनी आदर्श घेतला पाहिजे आणि त्या सगळ्यांनी त्यांना साथ दिली पाहिजे. मैदान मोठं आहे, बैलगाडी मालक मोठे या स्पर्धेमध्ये सहभागी होतील म्हणून कोणी बाकीच्यांनी मागं थांबून नको त्या मैदानावरती जाऊन पळणं हे अयोग्य आहे. यामध्ये आपला नंबर कुठं लागतोय, आपण कुठं हे साध्य होण्यासाठी ही संधी आहे आणि बक्षीस 1 ते 10 क्रमांकाला बक्षीस आहेत, 10 क्रमांकाला चांगली बक्षीस आहेत. आपण बघत असतो की 1 नंबरचं बक्षीस कुठं 10 लाख असते किंवा 1 लाख असते, तर शेवटला 5,000 बक्षीस असते, परंतु नानांनी 1 नंबरचं ट्रॅक्टर बक्षीस ठेवलंय आणि शेवटला सुद्धा 2 व्हीलरच आहे, ते बी नावं करून मिळणार आणि ज्यांना कोणाला जर नको असेल तर त्या बक्षिसाचं रक्कम त्यांना मिळणार असं त्यांनी सांगितलंय. एवढी मोठी संधी आपल्याला त्यांनी उपलब्ध करून दिली आहे, या संधीचं सोनं करणं आपलं काम आहे. त्यामुळे बैलगाडी मालकांना एवढंच सांगेन की जेवढे होईल तेवढ्या मोठ्या संख्येनं आपण या स्पर्धेमध्ये सहभागी व्हाल. जरी सेमीला आपल्याला कुठेतरी हार पत्करावी लागली, जो 2 नंबरला उतरेल त्याला सुद्धा आज या मैदानामध्ये प्रत्येकी 10,000 रुपयाचं बक्षीस आहे. नाही पळाला तरी 10,000 रुपये घेऊ. 2 नंबरला उतरला तर त्याला 10,000 बक्षीस आहे. म्हणजे आपण
आपली पात्रता सिद्ध करण्याचा हा एक खूप मोठा संधी आहे. कुणी असं म्हणू नये की मोठं मैदान आहे, मोठ्या गाड्या असणार. सर्वसामान्य स्पर्धेमध्ये सहभागी होऊन या स्पर्धेची शोभा वाढवावी हीच मी तुम्हा सगळ्यांना बैलगाडी मालकांना या चरणी प्रार्थना करतो. जसे बैलगाडी मालक खुश आहेत तसे फायनलचे 10 बैलगाडी चालक त्या चालकांना त्याचा इतरांनी सन्मान चांदीच्या गदा देऊन या ड्रायव्हरांना सन्मान केला जातोय. त्यामुळे या स्पर्धेमधून घरी जाणार नाही असं मनाने निर्णय घेतलाय. सर्वांना सगळ्यांनी साथ देणं हे सगळ्यांचं कर्तव्य आहे. भारतीय बैलगाडी संघटना महाराष्ट्राच्या त्यांच्या नियमाला आपण राहून ही स्पर्धा पार आहे. या स्पर्धेमध्ये तुम्ही सगळे सहभागी व्हा हीच या बाईटच्या निमित्तानं तुम्हाला सगळ्यांना मी विनंती करतो. थांबतो. जे नवीन या मैदानावर येत असतील त्यांना ॲक्च्युअल लोकेशन सांगा मैदानाचं. पुन्हा बेंगलोर हायवे कराड ते पेठ नाक्यावरून लेफ्ट मारून डायरेक्ट आष्टा रोड आहे. आष्टा रोडमधून वाळवा फाटी म्हणून तिथं आपल्याला प्रत्येक जागेवरती बॅनर तुम्हाला दिसतील. नोंदणीला कधीपासून सुरुवात होते? नोंदणी आता गेले 2 दिवसात नोंद सुरू झाल्या आणि सांगण्याचा आता आनंदाची बातमी आहे, आज अखेर 100 गाड्यांची नोंद पूर्ण झालेली आहे. म्हणजे या मैदानाचं खरोखर मी आता बघितलं, मी त्यांना सांगून मी डोळ्यानं बघितलं, 100 गाड्यांची नोंद होऊन पूर्ण टप्पा पुढे गेला आहे. त्यामुळे गाड्यांची संख्या सुद्धा बऱ्यापैकी या स्पर्धेमध्ये सहभागी होईल असं आम्हाला वाटतं आणि मैदान हे चांगलं एकसर पारदर्शक होईल. नोंद किती तारखेपर्यंत घेतली जाईल? नोंद 21 तारखेला संध्याकाळी बरोबर 6 वाजता लॉट या ठिकाणी जाहीर होतील. संध्याकाळी 6 वाजल्यानंतर कुठली नोंद घेतली जाणार नाही. 6 वाजता बरोबर लॉटला जाहीर होणार.